नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जो पीक विमा धारक शेतकरी आहे त्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची आणि आवश्यक जी माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमका पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी अशी कोणती महत्त्वाची बातमी आहे आणि त्यांनी अशी काय करायची आहे की ज्यामुळे त्यांना पीक विमा जो आहे तो मिळण्यास मदत होईल। तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, खरीप 2024 साठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमासाठी जो अर्ज केलेला होता त्या संदर्भातील जो क्लेम दाखल करण्याची तारीख आहे, जो क्लेम दाखल आपण करतोय तो आता सुरू झालेला आहे। ज्यामध्ये आपल्याला सर्वांना माहितीच आहे, आपल्या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आता सध्या पाऊस सुरू आहे, ज्यामध्ये आपल्याला पीक विमा संदर्भातील जो तक्रार आहे, जी इंटिमेशन आहे ते आता देणं सुरू झालेलं आहे। यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांना संभ्रम असतो की नेमके यामध्ये रिझन काय निवडायचं, पीक विम्याचा क्लेम कसा करायचा आणि क्लेम करायचा त्यानंतर त्याचा पर्सेंटेज किती टाकायचा, फोटो कोणता अपलोड करायचा, या संदर्भातील जी संपूर्ण माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोरवरून गुगल प्ले स्टोरवरून जो क्रॉप इन्शुरन्स हे जे ॲप आहे हे ॲप डाउनलोड करायचं आहे। यानंतर आपण लॉग इन ॲज अ गेस्ट म्हणून करू शकता किंवा आपण फार्मर लॉग इन सुद्धा करू शकता। लॉग इन ॲज अ गेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी एक क्रॉप लॉस इंटिमेशन हे दिसते, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर आपला मोबाईल नंबर एंटर केल्याचा जो मोबाईल नंबर आपण एंटर करतो त्यावरती एक ओटीपी येतो। तो ओटीपी प्रविष्ट केल्याच्या नंतर आपल्याला आपला अर्ज क्रमांक, आपण जर अर्ज सीएससी मधून केलेला असेल तर सीएससी निवडून आपला अर्ज क्रमांक जो आहे रिसिप्ट नंबर तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आपण कुठल्या पिकासाठी अर्ज केलेला होता त्या ठिकाणी ओपन होईल। त्यानंतर आपण त्या पिकासाठी अर्ज केलेला होता त्या पिकाला क्लिक करून आपण समोर इंटिमेशन देऊ शकता, ज्यामध्ये आपल्याला आपला इन्सिडेंट कधी झाला, म्हणजे आपल्याला पीक विमा संदर्भातील जो जास्तीचा पाऊस म्हणता येईल किंवा पुराचं पाणी म्हणता येईल ते कधी झालं, त्याची डेट, त्यानंतर आपलं कोणतं पीक होतं, उभं पीक होतं किंवा कापणी केलेलं होतं ते सुद्धा चूज करायचं आहे, त्याची तारीख, किती टक्के नुकसान झालं आणि त्याचा एक फोटो आणि त्याचा एक व्हिडिओ, एवढी जी माहिती आपल्याला क्रॉप इन्शुरन्स या वेबसाईटवरती टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला एक डॉकेट आयडी म्हणून तो एक प्रोव्हाइड करतील, जो डॉकेट आयडी प्रोव्हाइड केल्याच्या नंतर आपले जो पीक विमा जो सर्वे आहे तो सर्वे केला जाईल आणि याच आधारावरती आपल्याला जो पीक विमा आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। अशा प्रकारे आपण पीक विमा संदर्भातील जो क्लेम आहे तो दाखल करू शकता आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पीक विम्याचा क्लेम दाखल करून आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळवू शकता। धन्यवाद।